आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधानांच्या उच्चस्तरीय बैठकीची। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावलेली आहे। यामध्ये संरक्षण मंत्री सुद्धा उपस्थित आहेत। भारतीय सैन्याच्या तयारी संदर्भात या महत्त्वाच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं समजतंय। गेल्या तासाभरापासून ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू असून या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सुद्धा उपस्थित आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते। त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री यासह सैन्य दलाचे महत्त्वाचे आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रामराजे, एक महत्त्वाची बैठक सध्या दिल्लीत सुरू आहे। आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचे असे हाय प्रोफाईल अधिकारी या बैठकीत आहेत। कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते? साहजिकच आहे, पहलगामच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे सैन्याच्या तयारीविषयी ही चर्चा असल्याचं समजतंय। नेमके कोणते मुद्दे चर्चिले जाऊ शकतात? विनोद, ही बैठक आत्ताच संपलेली आहे आणि आत्ताच हे तिन्ही दलाचे प्रमुख बाहेर पडलेले आहेत आणि बैठक जी आहे ती राजनाथ सिंग पण या बैठकीमध्ये होते। बराच वेळ ही बैठक चाललेली आहे आणि साधारणतः 1.5 तासापेक्षा जास्त ही वेळेपेक्षा जास्त ही बैठक चाललेली आहे। आणि आता नुकतेच डिफेन्स मिनिस्टर आपले राजनाथ सिंग हे बाहेर पडलेले आहेत आणि या बैठकीमध्ये मागील काही दिवसाचा आढावा घेण्यात आलेला आहे। जी कारवाई करण्यात आली, घर पाडणं, त्याचबरोबर इतर लोकल सपोर्ट आहे त्या संदर्भामध्ये, टेरर फंडिंग आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे आणि पुढे रणनीती काय असणार आहे यावर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळते। पुढची रणनीती म्हणजे काय तर दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणं आणि त्याचबरोबर पाकिस्तानमधून जो प्रयत्न केला गेला होता तर त्या पाकिस्तानला जशाच तसं उत्तर देणं। त्यामुळेच पुढची जी रणनीती आहे, व्यूहनीती असणार आहे भारताची, त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे आणि ही रणनीती जी आहे ती या बैठकीमध्ये ठरली असल्याची माहिती मिळते। आता इथून पुढे भारत जो आहे तो कारण जे कडक पावलं उचललेत, सिंधू करार असेल किंवा एम्बेसीसाठी दरवाजे बंद असतील किंवा पाकिस्तानच्या नागरिकांना बाहेर पाठवणं असेल, असे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहे। परंतु आता आजच्या या बैठकीमध्ये मग नंतर भारत जो आहे तो सॉफ्ट निर्णय घेईल का पुन्हा कडक पावलं उचलेल हे सुद्धा पाहावं लागणार। कारण एकीकडून चीनने कुठेतरी सांगितलेलं आहे की आमचं पाकिस्तानकडे लक्ष आहे, त्याच्यामुळं एक प्रकारे पाठिंबा दिल्यासारखा चीनने संकेत दिलेले आहेत। मग आणि अशा वेळी अमेरिकेने सुद्धा भारताला पाठिंबा दिल्याचे संकेत आहेत। त्यामुळे याचे पडसाद जे काय आहेत ते आता यापुढे दिसून येतील आणि कशा पद्धतीने हे दहशतवाद जो आहे इथून पुढे जे प्लेसेस असतील, टुरिस्ट प्लेसेस असतील किंवा महत्त्वाचे प्लेसेस असतील, ते कशा पद्धतीने थांबवणं गरजेचं आहे यासाठी सुद्धा रणनीती या आजच्या बैठकीमध्ये झाल्याची आपल्याला माहिती मिळते। राम, अजून एक प्रश्न असा आहे की आता पाकिस्तान या दहशतवादी हल्ल्यामागे आहे हे आता उघड झालेलं आहे आणि जवळपास तशा स्वरूपाची मुद्देसूद मांडणी UN मध्ये सुद्धा भारत सरकारनं करायला सुरुवात केलेली आहे। पण एकूणच या संदर्भातला भारत सरकारवरचा दबाव पाहता, म्हणजे पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठीचा दबाव पाहता, खुद्द RSSचे प्रमुख त्यांनी सुद्धा ही भावना व्यक्त केलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी केंद्र सरकारवर दबाव आहे। कोणते पर्याय सध्या केंद्र सरकारकडे आहे किंवा कोणत्या पर्यायावर केंद्र सरकार सध्या विचार करतंय? बिलकुल, पहिली गोष्ट विरोध म्हणजे की पहलगामवरचा हल्ला म्हणजे हा देशावरचा हल्ला आहे। त्यामुळं साहजिकच आहे की केंद्र सरकारवर आरोप मोठ्या प्रमाणावर होतात। त्यामुळे केंद्र सरकारला याचं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे किंवा याचं उत्तर द्यावं लागणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की जनभावना जी आहे ती अतिशय तीव्र होत आहे, म्हणजेच की जशाच तसं कुठेतरी उत्तर देणं गरजेचं आहे, अशा प्रकारची ही जनभावना आहे। त्यामुळे जनभावना लोक जनरेटा जो आहे त्यानुसार सरकार काम करणार का डिप्लोमॅटिक पद्धतीने काम करणार हे पाहावं लागणार आहे। कारण सध्या पाकिस्तानची परिस्थिती महागाई निर्माण झालेली आहे। बलुचिस्तानमध्ये, खैबर पख्तुनवामध्ये अनरेस्ट निर्माण झालेलं आहे, तिथं आंदोलन मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि कधी नव्हे ते सगळ्यात जास्त पाकिस्तान आत्ता या घडीला वीक आहे, कमजोर आहे। मग अशा वेळीच हातोडा मारणं हे गरजेचं आहे का? परंतु मग ते कशा पद्धतीचा हातोडा असणार आहे? भारतानं जरी मारला तर तो हातोडा कशा पद्धतीचा असणार आहे? सिंधू नदीचं पाणी अडवणं हे असणार आहे का? POKच्या संदर्भामध्ये मोठं पाऊल उचलणं हे असणार आहे का? बलुचिस्तानमध्ये आणखीन काही कोणती घडामोड करणं हे महत्वाचं असणार आहे का? संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानला काढून भारताला स्थायी सदस्य म्हणजे की परमनंट मेंबर म्हणून समोर आणणं ही रणनीती असणार आहे। तर या सगळ्याच रणनीतीच्या संदर्भामध्ये आता भारत विचार
करत आहेत, कारण आर किंवा पार अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तशा पद्धतीचं संकेत सुद्धा भारतानं दिलेले आहेत. आणि दुसरीकडून जर चीन जर पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत असेल आणि युरोप आणि अमेरिका जर भारताच्या बाजूने उभं राहत असेल आणि चीन जर पाकिस्तानच्या बाजूने जर उभं राहत असेल तर मग अशा वेळी जो व्यापार आहे, ट्रेड आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण मोठ्या प्रमाणावर चीन जे निर्यात जो आहे तो भारताला करतोय. मग अशा वेळी जेव्हा देश असं ओपनली जर बोलू लागत असतील की पाकिस्तानला मदत करतो, परंतु ऍक्च्युअल युद्धामध्ये किंवा ऍक्च्युअल कारवाईमध्ये कितपत मदत करेल याच्यावरच सुद्धा साशंकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता चीन सुद्धा पाकिस्तानला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे आजच्या या बैठकीमधून बरेचसे ट्रेड असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याच्यावरचे उलगडा जे ते होणार आहे निर्णयावरून. अगदी राम, आमच्यासोबत असाच राहा. एक महत्वाच्या बातमीविषयी तुमच्याकडनं पुन्हा एकदा माहिती घ्यायची आहे. तुर्तास एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे उद्या पंतप्रधान मोदींसोबत सीसीएसची बैठक होणार आहे. कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी म्हणजे सुरक्षेसंदर्भातली जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्या समितीची बैठक मोदींसोबत होणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दुसऱ्यांदा सीसीएसची बैठक होते. यापूर्वी सुद्धा सुरक्षेच्या तयारीवर बैठक झाली होती आणि त्या संदर्भात आढावा घेण्यात आला होता. पुन्हा एकदा पंतप्रधान सीसीएस म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी ची बैठक घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हालचाली तीव्र झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण रामकडे जाऊयात. राम, सीसीएसची बैठक कॅबिनेट उपसमिती सुरक्षेसंदर्भातली जी आहे त्याची बैठक आता उद्या पुन्हा एकदा पंतप्रधानांनी बोलावली आहे. आजची ही बैठक आणि त्यानंतर पुन्हा उद्या सीसीएसची बैठक, काय नेमका याचा संबंध लावला जातोय? बिलकुल, कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल देशासंदर्भामध्ये तर सीसीएसच्या बैठकीमध्ये तो घेतला जातो. मागील वेळेस आपण पाहिलेलं आहे की जेव्हा पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसची बैठक बोलवण्यात आली होती त्यानंतरच आपल्याला माहिती आहे की सिंधू करारच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना पाठवणं परत त्या संदर्भाचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना पाठवणं परत तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे सगळे निर्णय असतील देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये ते सीसीएस मध्ये घेतले जातात आणि म्हणूनच ही बैठक महत्त्वाची आहे. आजच्या बैठकीमध्ये जे ठरलेलं असणार आहे उद्याच्या बैठकीमध्ये ते शिक्कामोर्तब होणार आहे, कारण ती कॅबिनेट कमिटीची बैठक असणार आहे आणि त्याच्यावर केंद्र सरकारने घेतलेले निर्णय हे अधिकारिकपणे लीगली शिक्कामोर्तब होतात. त्यामुळे कोणतंही पाऊल जर उचलायचं असेल तर अगोदर त्याला कायद्याचं रूप द्यावं लागतं, मंत्रिमंडळाचं रूप द्यावं लागतं आणि त्यामुळेच ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. आता पाहावं लागणार आहे की भारत नेमकं कोणत्या गोष्टीवर प्रहार करणार आहे, कारण अनेक गोष्टीवर प्रहार केले आहेत. जवळपास 16 पेक्षा जास्त चॅनल जे आहेत पाकिस्तानमधले की जे द्वेष पसरवत होते, जे की विष पसरवत होते भारताच्या विरोधामध्ये, त्यांच्यावर सुद्धा बंदी आणलेली आहे. मग अशा वेळी आता कोणते मुद्दे आहेत ते बघावं लागणार आहे की महत्त्वाचा निर्णय जो आहे तो उद्याच्या या बैठकीमध्ये घेतला जातोय. अगदी धन्यवाद राम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाची अशी बैठक आत्ताच पार पडलेली आहे ज्यामध्ये संरक्षण मंत्र्यांसह परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि उद्या सीसीएसची बैठक होणार आहे. या बैठकीत सुद्धा अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सरकारकडे कोणते पर्याय आहेत, आतापर्यंत सरकारने अनेक पावलं उचललेली आहेत या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात, मात्र काही ठोस कारवाई आता सरकारकडनं केली जाणार का आणि त्याचीच ही पूर्वतयारी आहे का अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे.